हॅलो नमस्ते. आज आपण हळीवाच्या खिरीचं सार सत्व कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर हे इथे मी 2 टेबलस्पून हळीव पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. ह्या जागी तुम्ही नारळ पाणीसुद्धा वापरू शकता. अर्धा कप गूळ, वेलची, सुंठ आणि जायफळ वापरणार आहोत. पॅन किंवा कढईमध्ये 1 चमचा मी तूप घेतलेला आहे. त्यात छान आपण हळीव परतून घेणार आहोत. त्यामुळे हळीवाचा कडवटपणा कमी होतो. पुढे अर्धा कप गूळसुद्धा ह्यातच आपण मिक्स करून घेणार आहोत. ह्यापुढे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत, सर्व मंद आचेवरच. आणि जेव्हा हे सर्व मिश्रण जाड होऊन जाईल, ठीक होईल हे मिश्रण, तेव्हा त्याची हीटिंग प्लेट आपण बंद करून घेणार आहोत. आणि हे सर्व मिश्रण गार झालं की त्यात आपण वेलची पूड, सुंठ, जायफळ मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि आपण काचेच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि गरम दुधामध्ये हवं तेव्हा 1-2 चमचे मिश्रण मिक्स करून एन्जॉय करणार आहोत. थँक्यू.